तर सर आता पंढरपूरमध्ये आपण बघतोय की रोहित पवारांचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी हे आंदोलन सुरू आहे. मग तुम्ही या आंदोलनाकडे म्हणजे या रोहित पवारांच्या आंदोलनाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? तुम्हाला काय वाटतंय? हे बघा, महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे प्रश्न हे वारंवार वेगवेगळ्या नेतृत्वाकडून लढले जातात, मांडले जातात. पण पवार कुटुंबियामधला एखादा सदस्य ज्यावेळी उपोषणाला बसतो त्यावेळी एक हास्यास्पद वाटतं आमच्यासारख्या आंदोलकांना, कार्यकर्त्यांना. कारण पवार कुटुंबियांनी महाराष्ट्रामध्ये नेहमी त्यांचा बहुतांश काळ हा सत्तेमध्ये गेलेला आहे. आणि इथली जी ध्येय धोरणं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ठरली, त्या ध्येय धोरणावरती सगळ्यात जास्त प्रभाव कुणाचा आहे तर पवार कुटुंबियांचा आहे. उलट मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करू की एक सीसीटीव्ही कॅमेरे यांच्यावर बसवा आणि यांना 8-10 दिवस उपोषण करू द्या. तेव्हा यांना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत हे यांना कळेल. अहो, सहकार मोडीत काढायचं काम यांनी केलं, दूध उत्पादकांना दिशेधडी लावायचं काम यांनी केलं, ऊस उत्पादकांना कारखानदारी सहकार बुडवण्याचं काम यांनी केलं. परत प्रायव्हेटायझेशन म्हणजे प्रायव्हेट साखर कारखान्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला देशोधडी लावण्याचं धोरण कोणी आखलंय? याच लोकांनी आखलंय ना. त्यामुळं पवार कुटुंबियामधला एक माणूस उपोषणाला बसतोय. मुख्यमंत्री महोदयांना परत एकदा माझी विनंती आहे की सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे बसवा आणि यांना 8-10 दिवस उपोषण करू द्या. शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत हे यांना कळतील. मग रोहित पवारांचं हे जे आंदोलन आहे ते ऍक्टिंग आहे का असं तुम्हाला वाटतंय का? काय आहे का? रोहित पवार जे आंदोलन करतायत शेतकऱ्यांसाठी ते ऍक्टिंग आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? ऍक्टिंग नाही. वन ऍक्ट प्ले म्हणा किंवा इव्हेंट म्हणा. इव्हेंट असतं ना, इव्हेंट. रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे इव्हेंट आहे. धोरणं ठरवण्यामध्ये ज्यांनी शेतकऱ्यांना देशधडीला लावलं त्यांना आता असं वाटतंय की आपल्याला महाराष्ट्रात राजकारण करायचं तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर आलं पाहिजे. पण तुम्ही या सगळ्या परिस्थितीला जबाबदार तुम्हीच आहात ना. तुम्ही सत्तेच्या बाहेर कधी राहिला? हे कधीही सत्तेच्या बाहेर राहिलेले नाहीत. त्यामुळं पवार शौच विवेक आके बिल्ली चले हाच यातला हा प्रकार आहे. तर शेतकऱ्यांसाठी ते जे मागणी करतायत कर्जमाफीची की 2 लाखांपर्यंतची जी कर्जमाफी आहे ती द्या, फक्त आश्वासन नको तर ती कर्जमाफी ठोस द्या. तर तुम्हाला हे वाटत नाही का की सरकारने या तत्परता दाखवावी शेतकऱ्यांसाठी? नाही, सरकारने तत्परता दाखवलीच पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का तर आहेतच, पण पवारांनी मागणी करणं हे आम्हाला हास्यास्पद वाटतंय. पण आता सत्ता सर फडणवीसांची आहे, भाजप सरकार आहे. फडणवीसांची सत्ता आहे. फडणवीस ईडी सीबीआयचं नोटीस निघाल्यानंतर हेच रोहित पवार, हेच शरद पवार, याच सुप्रियाताई आणि याच सुनेत्राताई. तुम्हाला असं वाटतं का हो पवार कुटुंबीय सत्ताधाऱ्यांना मदत करत नाही किंवा सत्ताधाऱ्यांमध्ये सामील नाही असं वाटतं का तुम्हाला? जनतेला तर विश्वास नाही या गोष्टीवर. त्यामुळे एकाच वेळी विरोधकांची अरे कट्टर विरोध करा ना. तुमच्या नीतीमध्ये खोट आहे हे शेतकऱ्यांना माहिती आहे ना. आमच्यासारखा आंदोलक यांच्यावर विश्वास ठेवेल का? पण सर आज शेतकरी हा इतका संकटात आहेत म्हणजे त्यांचे बरेच प्रश्न आहेत, बऱ्याच समस्या आहेत. अशा वेळी एखादा आमदार जर शेतकऱ्यांसाठी उतरतोय. हे बघा, आमदारानं उतरणं वावगं काहीच नाही. पण तुमच्यावर विश्वास कसा आम्ही ठेवायचा हे सांगा ना आम्हाला. तुम्ही सत्तेत आहेत का सत्तेच्या बाहेर आहेत हे एकदा त्यांनी सांगावं बरं आम्हाला. मग या शेतकरी आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे की नाही? ते मागणी जे करतायत त्याबाबत काय वाटतंय? शेतकऱ्यांचे प्रश्न आंदोलन ज्यावेळी शेतकऱ्याचा मुलगा, ज्यावेळी शेतकऱ्याची जाण असलेला, शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत असलेला माणूस ज्यावेळी उपोषणाला बसेल त्यावेळी आम्ही सर्वात पुढे जाऊ आणि त्यांना पाठिंबा देऊ. आम्ही बच्चू कडू आंदोलनाला बसले होते. आम्ही पाठिंब्याचं आव्हान केलंच होतं ना. हे काय आहे, कोणतरी उठतंय आणि कुठला तरी प्रश्न हातात घेतोय. हे भयंकर आहे, भयानक आहे. धन्यवाद सर, तुम्ही धन्यवाद.